So good morning everyone, welcome to my channel रक्षानंतर Ayush Tales. सो काल आम्हाला ब्लॉग करायला काही जमलं नाही बिकॉज खूप गोंधळ खूप कामं होती. सो बिकॉज आम्ही आज चाललो आहे एका शॉर्ट वेकेशनला. सो प्रयुष तर आता झोपला आहे बिकॉज आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता सध्या एअरपोर्टवर पोहोचलो. आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच किंवा ह्या ब्लॉगच्या शेवटपर्यंत समजेलच. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत बिकॉज आता आम्हाला आय गेस लास्ट वेकेशनला जाऊनच 1.5 वर्ष झालं आहे. मी आय गेस बिफोर प्रेग्नन्सी आम्ही गेलो होतो. त्यानंतर 1-1.5 वर्ष कुठेच जायला जमलं नाही बिकॉज प्रयुष लहान होता आणि उगाच त्याला एक्सपोजर नको म्हणून आम्ही कुठे गेलो नव्हतो. सो आता आम्ही फायनली चाललो आहोत वेकेशनला आणि आमच्यासोबत अजून कोण कोण असणार आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. सो आता आमचं चेक इन वगैरे सिक्युरिटी चेक वगैरे झालं आहे. सो आता आम्ही जातो, थोडंसं ब्रेकफास्ट करतो. सो सी यू सून. सो अक्षय, कसं वाटतं तुला फायनली एवढ्या दिवसांनी वेकेशनवर जाऊन? इट वॉज अ मच नीडेड ब्रेक. मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे आपण. खूप गरज होती ब्रेकची. दररोज ड्युटी, हॉस्पिटल, पेशंट्स, जरा ब्रेक हवा होता. आय होप हे 4-5 दिवस खूप छान जातील फॅमिलीसोबत. आई बाबा पण येणार आहेत. आय एम गोइंग टू एन्जॉय. मजा करणार आहे. खूप दिवसांनी जातोयस ना तू पण? हो, आता 1.5 वर्ष होत आला. लास्ट वीक आपली दुबईला होती, त्याच्यानंतर आता डायरेक्ट आफ्टर 1.5 years. ओके, सो लेट्स सी. प्रयुष सोबत आता फर्स्ट ट्रिप कशी जाते? एक्साइटमेंट इज मोर बिकॉज प्रयुष इज देअर. फर्स्ट ट्रिप आहे ना आपल्या प्रयुषची. चलो ऑलरेडी एन्जॉईंग. तो खूप एन्जॉय करतोय. काल बघितलं आपण. चलो ओके. आता आय होप आपला ब्रेकफास्ट. दिस इज युअर मॉर्निंग स्लीप टाइम, राईट? When are you planning to आज sleep? तर त्याला झोपायचं पण नाही. This is outside. He's enjoying. What is this? The new Crocs. Would you like them? When you grow up, you'll buy same Crocs, same clothes, and we'll enjoy. ट्विनिंग हा. Maybe, yeah, with my son. Trayu? Look ya. Good morning. Trayu. फायनली यानंतर आमची बोर्डिंग स्टार्ट झाली होती आणि आम्हाला त्रयोज असल्यामुळे सगळीकडे प्रायोरिटी चेक इन, प्रायोरिटी बोर्डिंग होती. सो त्यामुळे आम्ही मस्त हळूहळू पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलंय. सो लेट्स सी. मी तुम्हाला आमचा रूमचा एक स्मॉल टूर देते. प्रयुष, यू स्टार्टेड प्लेइंग. प्रयुष आता मस्त झालाय. सो हे तो इथे आम्ही फायनली पोहोचलो आमच्या पायथ्याशी. एंटर केल्यानंतर जिथे प्रयुष मस्त खेळतोय. पकडा बाबा याला. देन इथे ह्या साईडला एक चेअर आहे. दिस बाल्कनी आहे स्मॉल.
where we can sit and chill in the evening. त्रयुष, काय केलं बाबू? हा? तू काय केलं? You'll fall down. या साईडला we have a nice dressing table. And this side obviously we have our TV unit. आणि इथे केटल वगैरे आहे जिथे आम्ही आमच्या त्रयूसाठी पाणी वगैरे गरम करून त्याचं जेवण बनवू शकतो. त्रयू इकडे बघ, बिझी आता खेळण्यामध्ये एकदम. तर त्यानंतर आम्ही पहिले गेलो होतो सेल्युलर जेलला. सो सेल्युलर जेलला काळे पाणी म्हणूनही ओळखल्या जाते व हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामधील एक एकदम महत्त्वाचे व वेदनादायी इतिहास इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि तिथे संध्याकाळचं 2-3 लाईट शो पण होतात. सो ते लाईट शो तर तुम्ही बघितला तर तिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेले होते आणि त्यांनी तो इतका सुंदरपणे दाखवला आहे की आपल्याला जणू काय असं वाटतं की आपल्या समोरच घडतं आहे. आणि इतकं प्रत्येकाचं मन तिथे इतकं भावूक झालेलं होतं की जर तुम्ही कधी इथे आलात तर सेल्युलर जेलला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्ही बघू शकता इथे वीर सावरकरांचे ते तिथे ज्यांना तिथे ठेवलं होतं ती जागा त्यांनी तिथे दाखवली आहे. त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो होतो कारण फ्लाईट शोमध्ये अजून 2-1 तासाचा टाईम होता. सो म्हणून म्हटलं इथे बसण्याऐवजी आपण बीचवर जाऊन येऊया. आणि इथे त्रयुष खूप मस्ती करत होता, मस्त जोरजोरात हसत होता. सो असा होता आमचा अंदमानमधला फर्स्ट डे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.